राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। दिव्यांग सारथी संघटना आणि जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज या बोटा गावामध्ये सर्व दिव्यांग बांधव, सर्व शेतकरी, त्याचप्रमाणे विधवा महिला, परित्यक्त्या आणि बोटा पठार भागातील युवक या सर्वांचा माननीय दिव्यांगांचे कैवारी ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत। या पाठिंब्यासाठी भाऊंनी जो कार्यक्रम राबवलेला आहे की दिव्यांगांना 6000 मानधन मिळावं, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, सर्व निराधारांना पेन्शन उपलब्ध व्हावी, घरकुल उपलब्ध व्हावं, त्याचप्रमाणे युवकांना हातभार लागावा म्हणून युवकांना काहीतरी रोजगाराच्या योजना निर्माण करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे पेरणी ते कापणी पर्यंत मजुरांची कामे MSP यामध्ये घेण्यात यावी। या धर्तीवर त्यांनी सुद्धा तेलंगणा धर्तीवर 10,000 मदत भावाची हमी मिळावी या उद्देशाने हे अन्नत्याग आंदोलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोजरी यांच्या समाधीस्थळी आंदोलन केलेले आहे। तरी या पाठिंबा दर्शविण्यासाठी आज बोटा गावातील सर्व दिव्यांग सारथी संघटना बोटा पठार भाग यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत। मी सर्व अपंगांच्या वतीने, दिव्यांगांच्या वतीने भाऊंना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो। बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपना भिड़ो बच्चों करो, अपना भिड़ो बच्चों करो, अपना भिड़ो बच्चों करो। बोटा पठार भाग आणि बोटा परिसर या ठिकाणी आपण सर्व दिव्यांग बंधू जमलेलो आहोत। खरं तर बच्चू भाऊंनी अमरावती या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे। हे आंदोलन निव्वळ आंदोलन नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या असतील, दिव्यांगांच्या समस्या असतील, या सर्व समस्या शासनापुढे मांडून या पूर्ण कराव्यात या आंदोलनाचा खरा उद्दिष्ट आहे। आज त्यांच्या आंदोलनामध्ये आपण पाहिलेलं आहे त्यांच्या असणाऱ्या मागण्या, दिव्यांगांना 6000 रुपये पर मंथ मिळावेत, त्याचप्रमाणे शेतीला हमी भाव मिळावा, अशा पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे। बोटा सारथी संघटनेच्या वतीनं आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। बोटा गाव बोटा सारथी संघटनेच्या वतीनं पूर्ण दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण मिळून भाऊंना या ठिकाणी या आंदोलनासाठी बिनशर्त या ठिकाणी आपण पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे आणि बच्चू भाऊंच्या या आंदोलनाला यश येवो हे आपण सरकारकडे यासाठी मागणी करत आहोत। थँक्यू। आपण या दिव्यांग बांधव ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्यासाठी आपण पाठिंब्यासाठी हा थोडक्यात म्हणजे आपण इथं सर्व दिव्यांग बांधव जमलेलो आहोत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी खास करून म्हणजे जे दिव्यांगांचे प्रश्न जे आहेत त्यासाठी आणि त्यासाठी म्हणजे शेतकरी हा एक दिव्यांगाचे या दिव्यांगांना कुठेतरी कमीपणा येतोच, म्हणूनच बच्चू भाऊने आपल्याला साथ देत आहेत। त्यासाठी आपण त्यांना पाठिंब्याची
पूर्ण गरज आहे. म्हणूनच आम्ही सर्व अकोले दिव्यांग क्रांती संघटना अकोले मार्गदर्शन दिव्यांग मार्गदर्शन मार्ग इथं आहे. पूर्ण महाराष्ट्र आधार दिव्यांग बहुउद्देशीय कल्याणकारी ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग सारथी संघटना संगमनेर यांच्या वतीने पूर्ण माझं अनुमोदन राहील. धन्यवाद. सारथी संघटना संगमनेर आणि दिव्यांग सारथी संघटना बोटा यांच्या वतीनं आम्ही बच्चूभाऊ कडू अमरावतीला मोजरे येथे जे अन्नत्याग त्याने आंदोलन सुरू केलेलं आहे, आमरण उपोषण. त्याने असं सांगितलं आहे की माझे इथून आरती उठली तरी चालेल, पण मी मागं हटणार नाही. आणि अशा आमच्या खंबीर नेतृत्वाला आमच्या गावातल्या दिव्यांग बंधू भगिनी, शेतकरी, कामगार वर्ग, मोलमजुरी करणारे सगळे यांचा आमचा सशर्त पाठिंबा आहे. 14 तारखेला अहमदनगरला कलेक्टर ऑफिसला जायचं आहे, तरी सर्वांनी तयारी करून तिथे एक दिवस तरी अन्नत्याग उपोषण करावं अशी माझी विनंती आहे. आणि सगळ्यांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला पाहिजे, कारण एकटा बच्चू कडू लढून उपयोग नाही. तर त्याच्या पाठीमागं आपण दिव्यांग एवढ्या दिव्यांगांना फक्त शेतकरी, अजून आपली युवक वर्गांना जर तुम्ही हे देत नसेल तर ते आत्ताच माझे मित्र संभाजी म्हटले का त्या कोणत्या राज्यात तेलंगणा राज्यात जसं 10,000 रुपये दिले जातात तसं 10,000 रुपये त्यांना मानधन द्या. आणि दिव्यांगांना देऊन काय देतात 1500 रुपये. 1500 रुपयात काय वागतंय? आणि लाडके बहीण ज्या सशक्त 2-2 हातपाय असून त्यांना तुम्ही 1500 देता, यांना 1500 उपयोग नाही. हे 1500 म्हणजे आमची चतकूर भाकर आहे. चतकूर भाकरीत पोट भरत नाही. आम्हाला संपूर्ण भाकर पाहिजे, म्हणजे 15 चोक 60 म्हणजे 6,000 मिळालेच पाहिजेत. आणि हे मिळण्यासाठी बच्चूभाऊ कडू आज मोजरीत बसलेत आणि आम्ही सुद्धा 14 तारखेला कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. हे सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि सशर्त पाठिंबा आमचा जाहीरच आहे आणि राहणारच इथून पुढं कायम. त्याच्या शेतकऱ्यांचा बी प्रश्न सुटलाच पाहिजे. सगळे जे 10-15 प्रश्न आहेत ते निकाली लागल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे आमचा बोटा परिसरातील दिव्यांग, शेतकरी, मजूर सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.